नमस्कार. एखाद्या व्यक्तीची जात आणि धर्म यांचा एकमेकांशी काय संबंध असतो, खास करून भारतात? कारण इथे या प्रश्नाचे उत्तरावर तुमचे कायदेशीर हक्क अवलंबून असू शकतात. आता सर्वोच्च न्यायालयाच्या एका नव्या निर्णयाने हेच अगदी स्पष्ट केलंय आणि आज आपण तेच सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला थेट मुद्द्यावरच येऊ. प्रश्न असा आहे की समजा भारतात कोणी आपला धर्म बदलला तर त्याचा परिणाम त्यांच्या कायदेशीर जातीय दर्जावर म्हणजे त्यांना मिळणाऱ्या आरक्षणासारख्या फायद्यांवर होऊ शकतो का? हा प्रश्न दिसायला जितका सोपा आहे ना, तितकाच तो खरं तर गुंतागुंतीचा आहे. आणि हो, याच प्रश्नाचं एक अगदी स्पष्ट उत्तर आपल्याला नुकतंच सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालं आहे. त्यांच्या एका ताज्या निकालामुळे यावरचा सगळा गोंधळ आता दूर झालाय. चला तर मग पाहूया नेमकं काय म्हणणं आहे कोर्टाचं. बरं, मग या निकालाचा मूळ गाभा काय आहे? तर कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले की जी व्यक्ती हिंदू, शीख किंवा बौद्ध या 3 धर्मांशिवाय दुसऱ्या कुठल्याही धर्माचं पालन करते, तिला अनुसूचित जातीचा सदस्य म्हणून ओळखता येणार नाही. लक्षात घ्या, ओळखता येणार नाही हे शब्द कायद्याच्या भाषेत खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर एखादी व्यक्ती अनुसूचित जाती प्रवर्गातली असेल आणि तिने हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्म सोडून दुसरा कुठल्याही धर्मात प्रवेश केला तर तिचा जो SC दर्जा आहे तो कायदेशीररित्या संपून जाईल. या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की धर्मांतर आणि तुमची घटनात्मक ओळख यांचा थेट संबंध आहे. पण मग एक प्रश्न येतो की हा नियम नेमका कोणत्या धर्मांना लागू होतो आणि कोणत्या नाही? चला आता या निकालाचे जे बारकावे आहेत ना ते जरा समजून घेऊया. तर बघा, नियम अगदी सरळ आहे. जर एखादी व्यक्ती हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माची असेल तर तिचा अनुसूचित जातीचा दर्जा कायम राहतो, तो सुरक्षित आहे. पण जर त्या व्यक्तीने हे 3 धर्म सोडून दुसऱ्या कुठल्याही धर्मात धर्मांतर केलं, उदाहरणार्थ ख्रिश्चन किंवा इस्लाम, तर मात्र तिचा SC दर्जा रद्द होतो. आता यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. सर्वोच्च न्यायालयाने हा काही नवीनच कायदा तयार केलेला नाहीये. त्यांनी काय केलंय तर एका जुन्या निर्णयालाच उचलून धरलंय, त्यावर शिक्कामोर्तब केलंय. चला ही कायदेशीर बाजू नेमकी काय आहे ते बघूया. म्हणजे असं की सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्यापेक्षा खालच्या कोर्टाच्या निर्णयाला बरोबर ठरवलंय. कायद्याच्या भाषेत याला प्रेसिडेंट असं म्हणतात. म्हणजे काय तर एक असा निर्णय जो पुढे येणाऱ्या अशाच केससाठी एक उदाहरण, एक आधार बनतो. आणि हा जो मूळ निर्णय होता ना तो आला होता आंध्र प्रदेश हायकोर्टातून. पण गंमत बघा, जेव्हा सर्वोच्च न्यायालय त्याच निर्णयाला उचलून धरतं तेव्हा तो फक्त एका राज्यापुरता राहत नाही, तर तो संपूर्ण देशासाठी एक प्रकारे कायदाच बनून जातो. हा महत्त्वाचा निकाल देणाऱ्या खंडपीठात होते न्यायमूर्ती PK मिश्रा आणि न्यायमूर्ती NV अंजारिया. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण बरंच काही पाहिलं, पण या सगळ्या माहितीचा आपल्यासाठी नेमका अर्थ काय? या निकालातून मिळणारा सगळ्यात महत्त्वाचा संदेश म्हणजे टेक अवे काय आहे? चला आता ते बघूया. तर या निकालाचा अंतिम आणि सगळ्यात स्पष्ट संदेश हा आहे की जर कोणी ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केलं आणि ते तो धर्म सक्रियपणे पाळत असतील तर ती व्यक्ती अनुसूचित जातीच्या दर्जावर आपला हक्क सांगू शकत नाही. या मुद्द्यावर कायदा आता अगदी क्लिअर आहे. शेवटी हा निकाल आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो की एखाद्या व्यक्तीची श्रद्धा आणि तिची घटनात्मक ओळख यांच्यातलं नातं नक्की कसं असावं? धर्मांतर म्हणजे फक्त श्रद्धेचा बदल आहे की तो तुमच्या कायदेशीर ओळखीचाही बदल आहे? यावर नक्कीच विचार करायला हवा.